तिने ज्याला बेड्या ठोकल्या ती त्याच्याच सोबत लग्नबंधनात अडकली आहे। तो तुरुंगात कैदी बनून आला, पण शिक्षा भोगता भोगता जेलरलाच प्रेमात पाडून गेला। तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटेल, थोडा धक्काही बसेल, किंवा मग तुमच्या तोंडून प्रेम खरंच आंधळं असतं असं वाक्यही निघेल। पण बॉस, ही खरी घटना आहे। आपल्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला आलेल्या एक कैद्याबरोबर दस्तूर खुद्द जेलरनेच लग्न केलंय। असं म्हणतात, माणूस तरतो प्रेमात पडल्यावर, पण माणूस नुसता तरतच नाही तर तो पूर्णपणे बदलूनही जातो। हे या लव्ह स्टोरीतून तुम्हाला पाहायला मिळेल। एका कैद्यावर त्याच तुरुंगातील जेलरला का प्रेम करावंसं वाटलं असेल? कैद्याने जेलरला पटवलं की जेलरने कैद्याच्या आतमध्ये दडलेला हळवा माणूस शोधला। नेमकं दोघांचं सूत जुळलं तरी कुठे? ही घटना कधी, कुठे, कशी घडली आणि कशी आहे ही अजब प्रेम की गजब कहाणी, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। कहाणी सुरू होते सतना केंद्रीय कारागृहातून। फिरोजा खातून ज्या तिथे उपजेलर म्हणून तैनात होत्या। शिस्त, वर्दी आणि कायद्याचं पालन ही त्यांची ओळख। याच जेलमध्ये शिक्षा भोगत होता धर्मेंद्र सिंग। धर्मेंद्रवर साधा सुद्धा आरोप नव्हता। 2007 मध्ये एका नगर परिषद उपाध्यक्षाची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर होता। त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांची भेट तरी कशी झाली? तर फिरोजा मॅडम वॉरंट शाखा सांभाळत होत्या आणि धर्मेंद्र जेलमध्ये असताना कागदपत्रांच्या कामामध्ये त्यांना मदत करायचा। कामाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या भेटी कधी मैत्रीत बदलल्या आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे त्या लोखंडी सळ्यांनाही कळलं नसेल। 2022 मध्ये धर्मेंद्रची वर्तवणूक सुधारली आणि त्यामुळे त्याला वेळेपूर्वीच मुक्त करण्यात आलं। 14 वर्ष तुरुंगामध्ये राहून धर्मेंद्र बाहेर आला खरा, पण फिरोजा सोबतचं त्याचं नातं बाहेर आल्यावरही घट्ट झालं। फोनवरच्या तासनतास गप्पांनी लग्नाचा निर्णय पक्का केला, पण हे लग्न इतकं सोपं नव्हतं। यामध्ये 3 महत्त्वाचे अडथळे होते। पहिला अडथळा धर्माचा, मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुष। दुसरा अडथळा होता पार्श्वभूमी, एक अधिकारी आणि दुसरा माजी गुन्हेगार। तिसरा अडथळा समाज। फिरोजाच्या घरच्यांनी या लग्नाला अर्थातच कडाडून विरोध केला। एका माजी कैद्याशी लग्न करणं त्यांच्यासाठी धक्कादायक होतं। फिरोजाच्या हट्टापायी घरच्यांनी पाठ फिरवली, पण म्हणतात ना, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी। 5 मे रोजी छतरपूरमध्ये हे लग्न पार पडलं। आता या लग्नामध्ये एक असा ट्विस्ट आला जो कोणीच विचार केला नसेल। जेव्हा फिरोजाचं कुटुंब सोबत नव्हतं तेव्हा चक्क बजरंग दलाचे कार्यकर्ते मदतीला धावून आले। ज्या मुस्लिम मुलीला तिच्या घरच्यांनी नाकारलं होतं तिचं कन्यादान चक्क या कार्यकर्त्यांनी हिंदू रीतिरिवाजानुसार केलं। वैदिक मंत्राच्या घोषामध्ये अग्नीला साक्षी ठेवून कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कैद्याला आपलं आयुष्य समर्पित केलं। मित्रांनो, धर्मेंद्रने त्याचा भूतकाळ 14 वर्षांच्या शिक्षेने धुवून काढला आणि फिरोजा मॅडमने प्रेमासाठी आपली वर्दी आणि धर्म या पलीकडे जाऊन एक धाडसी पाऊल उचललं। तुम्हाला काय वाटतं? एका गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने असं स्वीकारणं योग्य आहे का, की हे प्रेम आंधळ आहे? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमचे काय विचार आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, भन्नाट व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी।